नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आज दिनांक 7 जून रोजी सर्वात मोठी अपडेट आहे। आजही अनेक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये जमा झालेले नाहीत। तसेच नोव्हेंबरपासून रखडलेले हप्ते देखील जमा झाले नसल्याची माहिती समोर येत आहे। ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत किंवा पैसे जमा झाले आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कमेंट करून इतर बहिणींना या ठिकाणी ही माहिती देणं गरजेचं आहे। कारण मे महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया दिनांक 12 ते 15 जून दरम्यान होणार असल्याची माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। नोव्हेंबरपासून रखडलेले हप्ते आणि या ठिकाणी 12 ते 15 जून दरम्यान होणारी ही मे महिन्याची वितरणाची प्रक्रिया ही होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तुम्ही देखील पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जर तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता जर पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, जेणेकरून नाविन्यपूर्ण ताज्या घडामोडी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणतीही अपडेट असू दे, नाविन्यपूर्ण अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू। बघा, एकूणच ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे आज दिनांक 7 जून रोजी खरं तर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये या ठिकाणी जमा झालेले नाहीत। तर अशा लाडक्या बहिणीने ज्यांना नोव्हेंबरपासून रखडलेले हप्ते आहेत त्यांचे देखील या ठिकाणी जमा झालेले नाहीत अशा सर्व लाडक्या बहिणींनी एकत्र येऊन या ठिकाणी कमेंट करणं गरजेचं आहे। तरच या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात येणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खरं तर या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना जी आहे ती गेम चेंजर ठरलेली आहे। परंतु नियमितपणे अनेक लाडक्या बहिणी पात्र असूनही 1500 रुपयाचा हप्ता त्यांचं रखडलं गेलेला आहे। अशा लाडक्या बहिणी आता सध्या नाराज असल्याचं देखील या ठिकाणी समोर येतो आहे आणि अनेक ठिकाणी लाडक्या बहिणी आंदोलन करत असताना देखील आपल्याला दिसून येतो आहे। तुमचे या व्हिडिओच्या माध्यमातून या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमचं मत काय आहे नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे। आणि अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण किंवा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।